राज्याच्या अनेक भागात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये 25 वर्षात 21,000 शेतकऱ्यांची आत्महत्या. अवकाळी पाऊस आणि नापिकीला कंटाळून संपवलं जीवन. राज्य सरकारच्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर. कर्जमाफीमध्ये मिळालेल्या पैशांचं काय करता? कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना उलटा प्रश्न. कर्जमाफीचे पैसे मिळाले तरी लग्न साखरपुडे करता म्हणत शेतकऱ्यांना सुनावले खडे बोल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. राधानगरीत घेणार जाहीर सभा. तर शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांचा विरोध. अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करणाऱ्या भाजप महिला कार्यकर्त्यांवर दंगलीचा गुन्हा दाखल. तोडफोड करणं भाजप महिला पदाधिकाऱ्यांना भोवलं. वक्फची राज्यातील 60% जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात. अनेक जागांकरता वाद सुरू असल्याचा अहवाल समोर. तर वक्फची सर्वाधिक मालमत्ता छत्रपती संभाजीनगरात. मुस्लिम संघटनांचा वक्फ विधेयकाला विरोध कायम. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राष्ट्रपतींना घालणार साकडं. तातडीच्या भेटीची केली विनंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर. 3 दिवसांच्या दौऱ्यात संरक्षण करार आणि व्यापारावर होणार चर्चा. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे 17 जिल्ह्यांमधील सुमारे 13,000 हेक्टरहून अधिक शेती पिकांचं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून भाजीपाल्यासह फळ पिकांना सुद्धा फटका बसलाय. नाशिक आणि बुलढाण्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्याच्या अनेक भागात पुढील 3 दिवसात वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. त्यामध्ये प्रामुख्यानं भाजीपाला, गहू यासोबतच फळबागांचंही नुकसान झालंय. नुकसान झालेल्या भागात तातडीनं पंचनामे करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय. नाशिकसह राज्यातील अनेक भागात मागच्या 2 दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला असून पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आलेत. 24 जिल्ह्यातील 110 तालुक्यांमध्ये 26 ते 27 हजार एकरावरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत. केंद्र सरकारनं कांद्यावरचा 20% निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तो 1 एप्रिल 2025 पासून लागू झालाय. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप काही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अवकाळी पाऊस, सततची नापिकी यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबून राज्याच्या 5 जिल्ह्यांमधील तब्बल 21,219हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या 24 वर्षात हे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. शहानूर मिया दर्ग्यासमोरील 6 वसाहतींमधील महिलांनी थेट मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचं कार्यालय गाठलं. मागील 20 दिवसात फक्त 12 वेळेस पाणीपुरवठा झालेला आहे. त्यातही अनेकांना कमी दाबामुळे पाणी मिळालं नाही असा आरोप महिलांनी केलाय. श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर आजपासून सुरुवात होते आणि या पार्श्वभूमीवर श्री सप्तशृंगी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे. एप्रिलपर्यंत खासगी वाहनांना गडावरती बंदी असेल. आई एकविरा देवीचा चैत्रयात्रा उत्सव सुरू आहे. त्यामुळे एकविरा देवी मंदिर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे अकोल्यात व्हायरल इन्फेक्शनच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, उलट्या, जुलाब आणि खोकल्याचं प्रमाण वाढलंय. आजाराचा धोका टाळण्यासाठी बाहेरचं खाणं टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील हातगावमध्ये एका शेतकरी कुटुंबाच्या घरी दरोडा पडला. यामध्ये लाखो रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे 65 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवरती अज्ञात दरोडेखोरांनी डल्ला मारलाय. चोरीच्या घटनेनंतर घरमालकाचा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाला. नगरच्या पाथर्डी तालुक्यात कनिष्ठा देवस्थानची जवळपास 8,000 एकर जमीन आहे. त्यापैकी तब्बल 2,000 एकर जमीन वक्फ बोर्डानं ताब्यात घेतली आहे. या वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. याचा सर्वाधिक फटका कनिष्ठनाथ देवस्थानला बसलाय. सलग 3 दिवस पाऊस आणि गारपिटीमुळे 871 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर या 4 जिल्ह्यांसह उर्वरित 4 जिल्ह्यांना कमी प्रमाणात पावसाचा फटका बसलाय. वर्ध्याच्या ऐतिहासिक असलेल्या डाएटच्या इमारतीची डागडुजी जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनच्या निधीमधून दिला जाणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिले.
त्यामुळे डाएटची ऐतिहासिक वास्तू लवकरच कात टाकणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न 476 महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होते. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या 47,237 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षेकडे पाठ फिरवली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कराडच्या कोयना वसाहतीतील एका युवकाचा मित्रासोबत विहिरीत पोहायला गेल्यानंतर बुडून मृत्यू झाला. रोहन पवार असं मृत युवकाचं नाव असून त्यानं नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. मुंबई महानगरपालिकेनं उभारलेल्या मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोडवरील 8 किलोमीटर लांबीचा प्रोमेनेड आणि त्यावरील सायकल ट्रॅकचं काम अंतिम टप्प्यात आलंय. मे महिन्याअखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिली. चालू वर्षात जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये गृहविक्रीनं मोठ्या प्रमाणात जोर पकडला असून या कालावधीमध्ये देशात तब्बल 88,000 घरांची विक्री झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 24,930 घरांची विक्री मुंबईत झाली आहे. बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणातनं ही माहिती समोर आली आहे. सिडको सोडतधारकांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक पुढे सरसावलेत. 75 लाखांचं घर गरिबांना विक्रीस ठेवणं म्हणजे थट्टा आहे. सिडकोनं 25,000 चौरस फूट दरानं घरं विक्रीस काढली आहेत आणि यावरनं सिडको घर बांधणारी संस्था नसून विकासक झाली आहे, असं नाईक म्हणाले. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. मुंबईतल्या मिठी नदीच्या विकासावरती गेल्या 19 वर्षात 1,650 कोटी रुपये खर्च झालेत. मात्र सध्याचे मिठी नदीचं चित्र पाहता हा सगळा खर्च पाण्यात गेला की काय, असा सवाल उपस्थित होतोय. मान्सूनपूर्व स्वच्छता खोलवरती न झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा मिठी नदीमुळे मुंबईला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. सिडकोनं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 14,130 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. सिडकोच्या 55 वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असल्याचं सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, गृहनिर्माण प्रकल्प, नैना, मेट्रो अशा महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक तरतूद आहे. राज्यातील शाळा मूल्यांकन प्रक्रियेमध्ये मुंबई सर्व जिल्ह्यांमध्ये शेवटून 3ऱ्या क्रमांकावरती असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षणाच्या ताज्या अहवालातनं ही माहिती समोर आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरं मिळून एकूण 4,144 शाळांपैकी 337 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया अद्याप सुरूच केलेली नाही, हे समोर आलंय. गेल्या काही महिन्यांपासून निविदा प्रक्रियेत रखडलेला महापालिका रुग्णालयातील मोफत औषधांचा पुरवठा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात असून सुमारे 200 कोटी रुपयांच्या औषधांची लवकरच खरेदी करून रुग्णालयात वितरित होणार आहे. खड्डेमुक्तीसाठी मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचं धोरण आखणाऱ्या पालिकेचा दावा फोल ठरणार असल्याचं सिद्ध होत आहे. पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवरती आला असताना मुंबईमध्ये अजूनही 701 किलोमीटरची तब्बल 2018 कामं सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण होणं अशक्य असल्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा यावर्षी देखील खड्ड्यातच जाण्याची भीती आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे 8वं टर्मिनस ठरणार असून त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 150 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि संख्या मोजण्यासाठी पीएमपी बसमध्ये एआयवरती आधारित कॅमेराचा वापर केला जाणार आहे. यात एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंगजवळ लावण्यात येईल. त्यामुळे चालकावर देखील नजर असेल. पीएमपी प्रशासनानं तसा प्रस्ताव तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान खानपान सेवा, तिकीट तपासणी आणि विविध सुविधांसंदर्भात प्रवासी रेल मदत ॲपद्वारे तक्रारी नोंदवतात. या तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यात पश्चिम रेल्वेनं देशभरात प्रथम क्रमांक पटकावलाय. रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं तक्रार नियंत्रण प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व सुधारणा केली आहे. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून 4,25,000 अवैध खाद्यपदार्थ विकणाऱ्या वेंडर्स विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर 975 फूड स्टॉल्सवरती छापे टाकण्यात आलेत. वर्षभरापूर्वी रेल्वे स्थानकावरनं दूषित खाद्यान्न विकल्या गेल्याचं प्रकरण सर्वत्र गाजल्याचं ध्यानात ठेवून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरती विशेष नजर ठेवण्यात येते. काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते बुलुंड, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते राम मंदिर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे ते वाशी मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. 2 वर्षात सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल 3,251 कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पावरती करणार आहे.
घाटकोपर ते अंधेरी ते वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवरती कमी अंतराच्या मेट्रो फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो 1 प्रायव्हेट लिमिटेडने घेतलाय. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर अंधेरी मार्गिकेवरती मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. त्यामुळे घाटकोपर ते अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बेकायदेशीर बांधकामावरनं मुंबई उच्च न्यायालयानं वसई विरार महापालिकेला फटकारलंय. बेकायदेशीर बांधकामावरती कारवाई करणं हे पालिकेचं कर्तव्य असून अनधिकृत बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत अशा शब्दात मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं पालिकेला सुनावलं. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली. ही सेवा सध्या ज्या स्थानकावरती हमाल उपलब्ध नाहीत अशा स्थानकांवरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील 8 राज्यांपेक्षा सर्वात जास्त बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेल्या वर्षी केलेल्या विकास कामांची ठेकेदारांची देयकं देण्यासाठी तब्बल 16,900 कोटींचं कर्ज काढण्याची नामुष्की ओढावली आहे. नगरविकास खात्यानं मुंबई महापालिकेत सरत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे कर्ज काढण्यास मान्यता दिली. ठाण्यातील चिराग नगर इथल्या प्रस्तावित एसआरए प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झालाय. जमिनीवरती आदिवासींचा मालकी हक्क नसून राज्य सरकारचा आहे असं स्पष्टीकरण उच्च न्यायालयानं दिलं. त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून रखडलेलं काम आता पुन्हा सुरू होणार आहे. पाकिटबंद आहारासाठी फेस रिकॉग्निशन प्रणालीची अंगणवाडीमध्ये सक्ती नसणार आहे. मुंबईसह राज्यामध्ये लाभार्थ्यांना फेस रिकॉग्निशन प्रणाली प्रचंड अडचणीची ठरू लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. एकात्मिक बालविकास विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय. अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोनं कारवाईचा आसूड उगारलाय. पहिल्या टप्प्यात वाटप केलेले 16 भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय. सोमवारपासून या भूखंडावरती जप्तीची कारवाई सुरू होणार आहे. त्यामुळे भूखंडधारकांचे धाबे दणाणले. नवी मुंबईतल्या ऐरोली खाडी किनारी मोठ्या प्रमाणात झालेल्या किंवा असलेल्या कांदळवनामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी असतात. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने या भागात कांदळवन सफारी पार्क उभारण्याबाबत अहवाल देण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत महसूल वृद्धीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. यावर्षी विभागानं 2,25,300 कोटींपेक्षा जास्त महसूल संकलित केला, जो संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील 60% अधिक आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या परवानगीशिवाय 7 शाळा सुरू असल्याचं पालिकेच्या शिक्षण विभागानं जाहीर केलं. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन पालकांना करण्यात आलंय. या मोहिमेमध्ये तळोजा परिसरात 6 आणि कळंबोलीमध्ये 1 शाळा विनापरवानगी सुरू असल्याचं आढळलंय. कल्याण डोंबिवलीतील काही रस्त्यावरती सिमेंट कॉन्क्रीटची कामं सुरू आहेत. काही ठिकाणी रविवारी रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं वाहतूक विभागानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रामनवमी उत्सव भागातील निर्माणाधीन कॉन्क्रीट रस्ते भागातले रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून एकानं आत्महत्या केली. दशरथ मेढे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. रात्री उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांसाठी ग्रामपंचायतीच्या दरानं दुप्पट मिळकत कर आकारण्यात यावा. हा मिळकत कर संबंधित गावांमधील नागरिकांकडून भरला जाईल अशी मागणी समाविष्ट गावांच्या शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामाचं पुणे महापालिका सर्वेक्षण करणार आहे. शनिवारपासून या सर्वेक्षणाला सुरुवात होईल. कळस, धानोरी, वडगाव शेरी, खराडी आणि लोहगाव या गावांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील 3,400 चौरस मीटर जागेवरती लवकरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रशासकीय इमारत अर्थात पर्यावरण भवन उभं राहणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच MMRDAनं बीकेसीतील 3,400.59 चौरस मीटर जागा 80 वर्षांच्या भाडे करारावरती देण्याचा निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत रिक्त पदांवरती भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. मनपा वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत विविध पदं भरली जात आहेत. 11 महिने 29 दिवसांच्या कालावधीसाठी करार पद्धतीनं ही पदं भरली जाणार आहेत. राज्यामध्ये ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा महायुती सरकारचा निर्णय वादात सापडलाय. आधीच लाखोंच्या संख्येत रिक्षा टॅक्सी उपलब्ध असताना ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या व्यवसायावरती परिणाम होणार आहे. त्यामुळे रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय. परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरती येत्या 18 एप्रिलपासून एअर अलायन्सची
मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी सेवा सुरू होणार आहे. एअर अलायन्स बरोबरच इंडिगो कंपनीची विमानसेवा सुद्धा सिंधुदुर्गातून सुरू करण्याबाबत युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती खासदार नारायण राणेंनी पत्रकाद्वारे दिली आहे. गर्दीनं खचाखच भरलेल्या लोकलमधनं पडून डोंबिवलीतील रुपेश गुजर या तरुणाचा गुरुवारी हकनात बळी गेला. या दुर्घटनेनंतर डोंबिवली ठाणे मार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जानेवारी ते मार्च या अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीत कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या 24 रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे अपघातात तब्बल 82 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 83 प्रवासी जखमी झाले. राज्यातील ई बस खरेदीचा गोंधळ आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला. आजपर्यंत ज्या कंपनीला या बस पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलेलं होतं त्या कंपनीनं वेळेत त्या बसेस पुरवल्या नसल्या कारणानं या कंपनीसोबतचा करार महामंडळानं रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळानं इव्हे ट्रान्स कंपनीशी केलेला करार रद्द केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी रेल्वेच्या एकूण 18,658 कोटी रुपयांच्या 4 मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे 1,247 किलोमीटरनं वाढणार आहे. यात महाराष्ट्रातील 4,819 कोटी रुपयांच्या गोंदिया बल्हारच्या मार्गावरील 240 किलोमीटर लांबीच्या लाईन दुहेरीकरणाचा प्रकल्पाचा समावेश आहे. एसटी महामंडळानं एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 21,35,291 रुपयांचा दंड वसूल केलाय. वर्षभरात 11 लाख गाड्यांची तपासणी करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक 2025 मंजूर झालं. दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं शेवटचा पर्याय म्हणून राष्ट्रपतींना साकडं घालण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांनी या विधेयकावरती सही करू नये अशी विनंती केली जाणार आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्चमध्ये 30 जणांना उष्माघाताचा त्रास झालाय. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले असले तरी मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मागील वर्षी याच कालावधीत राज्यामध्ये 40 जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या मागणीवरती चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. येत्या 15 दिवसात कृष्णा नदी खोऱ्यातील राज्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी दिलंय. धरणाची उंची 5 मीटरनं वाढवून 519 मीटरवरून 524 मीटर करावी अशी कर्नाटकची मागणी आहे. ती कृष्णा पाणी वाटप लवादानं मान्य केली आहे. आता फक्त केंद्र सरकारनं अधिसूचना काढणं बाकी आहे. कोकण रेल्वेच्या लोहमार्गावरील 8 रेल्वे स्थानकं अपडेट होणार असून या स्थानकावरती प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या विश्रांतीसाठी लवकरच विशेष अतिथी कक्ष उभारला जाणार आहे. यात गोव्यातील एका रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. शासनाच्या मराठी शाळांमधील राज्यामध्ये 72,000 पदं ही कमी झाली आहेत. मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कमी झालेला कल, ग्रामीण भागातील नागरिकांचं रोजगारासाठी शहराकडे झालेलं स्थलांतरण, त्यामुळे विद्यार्थी संख्या घटते आणि त्याचा परिणाम शिक्षकांची पदं कमी होण्यामध्ये झालेला आहे. भारतातील साखरेचा हंगाम अंतिम टप्प्यात आला. या हंगामामध्ये ऊसाची उपलब्धता आणि इथेनॉलकडे वळवलेल्या ऊसामुळे मार्च अखेर साखर उत्पादनात सुमारे 54 लाख मेट्रिक टनाची घट झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 27 लाख मेट्रिक टनाची घट झाली आहे. मुघलकालीन ताजमहाल तिकीट विक्रीतनं सर्वाधिक कमाई करणारं ASI संरक्षित स्मारक ठरत आहे. सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात ताजमहालनं 297 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावतांनी राज्यसभेत या संदर्भातली माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील उमट्या धरणानं तळ गाठलाय. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींना 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे 45 गावांमधील 60,000 नागरिकांवरती पाण्यासाठी वणवण आणि भटकंती करण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्याच्या निमित्तानं आज कोल्हापुरात येत आहेत. बाळूमामाचं दर्शन घेऊन ते दौऱ्याला सुरुवात करणार असून राधानगरी मतदारसंघात त्या जाहीर सभा घेणार आहेत. तर शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्गावरील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. राज्यातील वक्फ बोर्डाच्या 60% अधिक जमिनींवरती अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे. वक्फ जमिनींविषयीचे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यातील जमिनींवरची ही अतिक्रमणं सरकार हटवणार आहे. यासाठी GIS मॅपिंग केलं जाणार असून या अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन त्यावरती निवासी तसंच व्यावसायिक आस्थापना उभी केली जाणार आहे. त्यातून येणारा निधी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. गतिमान आणि पारदर्शी कारभार करताना काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या पत्रावरती सही करताना दुःख होतं. 22 लक्षवेधी तहसीलदारावरती होतात हे चांगलं नाही. तसंच निलंबित होऊन पुन्हा कामावरती येऊ ही मानसिकता बदला अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या कारभारावरती ताशेरे ओढले. मराठीचा प्रसार करणं चुकीचं नाही किंवा वावगं सुद्धा नाही, पण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केलीच जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा दिला. यावेळी त्यांनी कारवाई केलीच जाईल यावरती भर दिल्याची चर्चा सुरू आहे.
राज्यात अनेक भागाला अवकाळी पावसानं झोडपलं. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पेणच्या जावळी भागातील अनेक घरांना पावसाचा फटका बसलाय. घरांवरचे पत्रे उडाले, काहींच्या भिंती कोसळून मोठं नुकसान झालंय. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा, आखातवाडे आणि गंगापूर या गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कांदा आणि मका या पिकांना फटका बसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय, तर गावातील 20 घरांची पडझड झाली आहे. शहापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पत्रा थेट रेल्वेच्या विद्युत लाईनवरती जाऊन अडकला. त्यामुळे महामार्गाने रेल्वे सेवा काही काळ खोळंबली. त्यानंतर अडकलेला पत्रा काढून रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. उल्हासनगर शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. मुख्य रस्त्यावरती 2 झाडं उन्मळून पडल्यामुळे दुचाकीचं मोठं नुकसान झालंय, तर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. वाडा तालुक्यातील कुडूस आणि आबितघर परिसरात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तर वीट भट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे मोठं नुकसान झालंय. दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगड परिसर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलंय. धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून परिसरातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतोय. भिवंडीतील पडघ्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर वडपे, दाभाड परिसरात वादळामुळे धूळ पसरली. लातूरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पाहणी केली. नांदुरा आणि लिंगदाळ या गावामध्ये त्यांनी पाहणी केली असून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर इथे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेल्या 20 एकरावरील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. या सगळ्या